जय श्रीराम म्हण. जय श्रीराम. तर थेऊरचं आमचं दर्शन झालेलं आहे मंदिराचं. आणि मी जे तुम्हाला म्हटलं होतं पुढच्या कोणतं आम्ही तीर्थक्षेत्रावर जाणार आहोत, तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. रामदरा मंदिर जे आहे पुण्याजवळचं अतिशय प्रेक्षणीय आणि छान असं सुंदर स्थळ. तर या ठिकाणी बघा खूप असं सुंदर व्ह्यू आहे बघा. आणि त्यानंतर ना आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं गाडी कुठे लावावी, पार्किंग कुठे आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो, परंतु पूर्ण असं मोकळं पटांगण आहे गाडी लावण्यासाठी बघा. खूप अशी सुंदर व्यवस्था केलेली आहे. चला तर मंदिरामध्ये जाते आणि तिथं दर्शन घेते. आता तिथे भेटते तुम्हाला. अगोदर काहीतरी गेटवर एंट्री करताना पावती फाळायची वाटतं, असं काही तयारी आहे रूल. आता बघते काय आहे समोर. चला भेटू मंदिरात. या ठिकाणी वगैरे सर्व आहे बघा. व्ह्यू खूप सुंदर आहे इकडचा. तर या ठिकाणी अशी मंदिराची एंट्री आहे. मग आपल्या ज्या जुन्या फरशा असतात तर त्या अशा खाली बसवलेल्या आहे. आणि समोरच जाताना अगोदरच आपण म्हणतो कोणतेही पूजन करताना गणपतीचे पूजन करतात, तर गणपतीचे बाप्पाच्या अगोदर मंदिर आहे. आणि त्यानंतर खाली पायऱ्यांनी उतरून जाताना मग रामाचे संपूर्ण मंदिराची स्थापना ही केलेली आहे. तर बघा अशा पायऱ्या उतरून जायचं आहे. आणि खाली मग पूर्ण गाभाऱ्यामध्ये राम, सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती स्थापन केली आहे. आणि जे मंदिर आहे तर ते मंदिर पाण्यामध्ये वसलेलं आहे. आणि ते पाणी देखील बघा किती स्वच्छ आहे. चारीकडे कोपऱ्यांनी त्यांनी ना छान व्यवस्था करून घेतलेली आहे पाण्यामध्ये. म्हणजे फुलं पानं टाकल्यानंतर पाणी कसं खराब होतं, तर ते पाणी असं निथळ आणि स्वच्छ आहे. कारण की तिथं स्वच्छता जेवढी आहे आणि सर्व चारही बाजूने पाण्यामध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आहे की जेणेकरून पाण्यामध्ये लोक काही विसर्जन करतील आणि पाणी घाण होईल. तर ते पाणीसुद्धा निथळ आहे. आणि मंदिराचे बांधकाम देखील त्या पाण्यामध्ये केलेले आहे, त्याच्यामुळे ते सुंदर असं वाटतं आहे. आणि त्यानंतर झाडं वगैरे भरपूर असे आहे. सावली आहे खूपच शांततेमध्ये. तिथं आपण एखाद्या वेळेस सहल देखील स्कूलची आणू शकतो, असं वातावरण निर्माण झालेलं आहे बघा. आणि इथं सहल पण आलेली आहे. त्याचे मी व्हिडिओ तर नाही घेऊ शकत, परंतु एक दोन फोटो त्यांचा दुरून घेऊन मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. तर अशा प्रकारे संपूर्ण मंदिर आहे बघा. आणि दगडांचं कोरीव काम केलेलं आहे. सुटसुटीत आहे सर्व मंदिरं. त्यानंतर फोटो. वाल्मिक ऋषी, हनुमान, दर्शन वगैरे झालेलं आहे. परंतु समोरून असा मंदिराचा एकदा व्ह्यू तुम्हाला दाखवते. इकडे श्लोक बोर्ड झालेला आहे आणि थोडा नाराज पण झालेला आहे. त्याचे पप्पा त्याची समजूत काढत आहे. त्याला ते जे लाकडी ABCDचे ब्लॉक्स असतात ना, तर ते पाहिजे होते आणि ते काही कुठेच मिळाले नाही. त्याच्यामुळे थोडा नाराज होऊन बसलेला आहे. जय श्रीराम.
जोरात जय श्रीराम. रामदरा मंदिर जे आहे तर हे अतिशय सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ आहे आणि मला असं वाटतं खरंच मॅडमांना मला सांगायला पाहिजे की इथं आपण लहान मुलांची सहल देखील आणू शकतो, कारण इथं ना आपल्याला पाण्याचा अजिबात असा धाक नाही. लहान मुलांना सर्व आजूबाजूने सर्व पॅक केलेलं आहे. त्यानंतर वातावरणसुद्धा शांततेचं आहे. जेवणासाठी झाडे झुडपे खूप सुंदर असे आहेत आणि इथे सहल देखील आलेली आहे मुलांची, तर ते फोटोसुद्धा तुम्हाला शेअर करते समोर. तर दर्शन झालेलं आहे आणि निघालो आम्ही आणि आता रमत गमत घरी चाललो आहे, कारण समोर आहे बघा थार. आणि आजकाल लहान मुलांच्या देखील तोंडामध्ये स्कॉर्पिओ, थार अशा भरपूर अशा गाड्यांची नावं आहेत. तर श्लोकचं सुरू आहे त्याच्या पप्पांना की जी थार आहे तर आपल्याला थारच्या पुढे निघून जायचं आहे, परंतु लहान असल्यामुळे त्याला आम्ही समजवतो आहे की त्याचं इंजिन केवढं आणि आपल्या टू व्हीलर गाडीचं इंजिन केवढं. तर अशा गोष्टी त्याला सांगतो आहे, तरी त्याला थोडं स्पीड गाडीचा वाढवून एक एन्जॉयमेंट म्हणून हो हो आपण गाडीचा सामना करणार आहोत. तर जशी आम्ही निघालो तशीच ती थार आमच्या समोर आहे आणि श्लोकचं सुरू आहे नाही नाही आपल्याला थारला पकडायचं आहे, थारच्या पुढेच आपल्याला जायचं आहे. तर असंच एन्जॉयमेंट करत आता चाललो आहे घरी. ब्लॉग कसा वाटला नक्की. तर बघू आता श्लोक थारच्या पुढे जातो की थार श्लोकच्या पुढे जाते आहे. तर नक्की सांगते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील. बाय बाय.